बापरे बापरे, राम राम राम. बोल ना पहिर कर ना. उत्तर काशीतील काशी विश्वनाथ मंदिरात आपण दर्शनासाठी जात आहोत. गेट मंदिराचा एंट्रन्स आहे हा काशी विश्वनाथ मंदिरामध्ये. आता पुढे मोबाईल अलाव आहे का माहीत नाही, आपण पुढे जाऊन बघूया पुढील व्हिडिओ काढायला मिळतात की नाही. चलो चलो. काशी विश्वनाथ मंदिर उत्तर काशी येथील. काशी विश्वनाथ मंदिरामध्ये आता आपण एंटर करत आहोत. खूप छान असं मंदिर, पहिल्यांदा आपण या मंदिरामध्ये आलेलो आहोत. खरंच देवभूमी उत्तराखंडला का बोलतात ह्यासाठीच बोलतात. सर्व ठिकाणी गेलं तर आपण बघतो चांगलं मंदिर. गंगोत्री धामला जाण्या अगोदर तिकडे आता आम्ही गगनानीमध्ये आहोत. गरम पाण्याचे कुंड आहेत तिकडे आता स्नान करणार आहोत. त्यानंतर आपण गंगोत्रीकडे जाण्यास सुरुवात करणार आहोत. हे बंधू काका कसे आहेत? बरे आहेत का? बरे आहेत. जय महाराष्ट्र, जय उत्तरांचल. गरम पाण्याचे कुंड गगनानी येथे गंगोत्रीला जाण्या अगोदर इकडे गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान केलेलं आहे. काय काय क्या करता क्या करता. गंगोत्री धामला जाण्या अगोदर आपण गगनानी गावात थांबलेलो गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी. तिकडे स्नान झालेलं आहे. आपण जातो आपल्या बस काय आल्यात आपल्या महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातून. रस्ते बघा प्रवास करता करता हे बघा गाव किती वर आहे. लोक कुठे राहतात बघा. आपल्या सुखसुविधा सर्व आपल्या घराकडे असतात, पण हे इथे बघितल्यावर आपल्याला वाटतं की आपण काहीच नाही, आपण खूप सुखी आहोत. परेशने झपझपाची व्हिडिओ काढायला सांगितलेली आहे मला. आता झपझपा येईल बघा. हा परेशचा झपझपा. डोंगर वाटते की खालायला. हे आहे परेशचा पहाडीवाला गाव. रामतेरी गंगा मैलीची शूटिंग झालेलं ते गाव परेश यांचं गाव. परेश MP तुमचं गाव नाही आहे. रामतेरी गंगा मैलीची शूटिंग झालेलं ते गाव आहे. गाडी के ऊपर म्हणजे परेश पाटील पुढे बसलेला गाईड करताना ड्रायव्हरला पण ते गाईड करत आहेत कधीपासून की इथून जायचं तिथून जायचं आहे. आणि परेशनेच आपल्याला सांगितलेलं आहे की इकडे रामतेरी गंगा मैलीची शूटिंग झालेली हे आपल्याला परेशने सांगितलेलं आहे. आणि राज पिक्चरची शूटिंग इकडेच झालेली.
कारण त्या पिक्चरचा डान्स डायरेक्टर परेशच होता ना, त्यामुळे त्याला सर्व गोष्टी माहिती आहेत तिथल्या. मधून आपण मध्ये आलेलो आहोत. गंगोत्री माईचं दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत. आता अनस्टॉपेबलचे काही मेंबर पुढे गेलेले आहेत, काही मेंबर आम्ही मागे राहिलेलो आहोत. आणि आपण मंदिरात जात आहोत थोड्या वेळात. आता मंदिर येईल इकडे. मंदिराच्या गेट पर्यंत आता आपण पोहोचलेलो आहोत. लवकरात लवकर आता आपण तुम्हाला सर्व दर्शन देणार आहोत मंदिरामध्ये. अशा प्रकारे शुभ सकाळ मित्रांनो, बघू शकता तुम्ही आम्ही आता गंगोत्रीला आलेलो आहेत आणि आमचे ग्रुपचे मेंबर सुद्धा आहेत. आणि श्रद्धाळू बघू शकता किती लाईन मध्ये आहेत. 4-5 हजार अशी श्रद्धाळू लाईनला लागलेले आहेत. त्यामध्ये आम्ही पण आहेत. खूप छान वाटतं. आणि आमची आजची रेसिंग महाकालची बघू शकता, खूप छान वाटतं. आणि आता बघू शकता आपले ग्रुप मेंबर्स काय कमेंट करतात त्यावर आणि काय बोलतात ते. बरोबर बोला. एवढा प्रवास करून खूप चांगलं वाटतंय, कारण गंगामाईचं दर्शन आता मिळणार आहे आपल्याला. यासाठी आता सर्वजण लाईन मध्ये उभे राहिलेले आहेत. बघूया आता दर्शन कशा प्रकारे होणार आहे आपलं. आणि निसर्गरम्य वातावरण, भक्तिमय वातावरण आहे इकडे. आपण बघू शकतो की दर्शन करण्यासाठी किती भाविक जण इकडे उपस्थित आहेत. खूप चांगलं वाटतंय इकडे येऊन. आपण खरंच बोलतो, उत्तराखंड पृथ्वीवरील स्वर्ग का म्हणतात ह्याचे आपल्याला प्रत्यय इकडे येतोय. आता लाईन मध्ये लागून आपल्याला जवळजवळ अर्धा तास होत आलेला आहे. लाईनच्या पुढे जायचं नाव घेत नाही जास्त, कारण खूप भाविक जण इकडे गंगामाईचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. सर्वजण उत्साही वातावरणामध्ये दर्शन घेण्यासाठी उत्साहित आहेत. बोलो नमो पार्वती पते. थेट आता आपण आपल्याला दाखवत आहेत ते गंगोत्रीचे उगमस्थान. उत्तराखंडचे गंगोत्रीचे उगमस्थान गंगोत्री इथे आता आपण आहोत. बोलो गंगा मैया की जय, गंगा मैया की जय, गंगा मैया की जय. पण बघू शकता गंगामाईचं दर्शन घेण्यासाठी किती भाविक जण इकडे उत्सुक आहेत. भाविकांचे खूप भाविक जण इकडे गंगामाईच्या दर्शनासाठी आता उपस्थित झालेले आहेत. जवळजवळ 2 ते 2.5 तास लागणार आहेत लाईन मध्ये, असं आम्हाला पोलिसांनी सांगितलेलं आहे. बघू शकता आमचा ग्रुप कॉन्स्टेबल बॉईज गंगामाईचं दर्शनासाठी लाईन मध्ये आहेत. आता झाला 1 तास झाला आणि पूर्णपणे लाईनला श्रद्धाळू अजूनपर्यंत 5000च्या वरती श्रद्धाळू असतील. आणि तुम्ही बघू शकता बाजूला आमच्या गंगामाईचं उगमस्थान जिथून वाहते उगमस्थान ते बघू शकता तुम्ही गंगा नदीचं. आणि भाविक सुद्धा किती चांगले लाईन मध्ये आहेत बघू शकता. राहुल मेयर सुद्धा आहेत.
बोलो गंगा मैया की जय, गंगा मैया की जय, हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आणि तुम्हाला पुढे अजून दाखवण्यात येईल की पुढे जाऊन आम्ही कशा प्रकारे लाईन मधून दर्शन घेतात ते, आणि तुम्हाला गंगामाईचं मंदिर पण दाखवण्यात येईल कुस्केमध्ये. बोलो गंगा मैया की. गंगोत्रीकडे दर्शनासाठी आलेलो. आता आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील बंधू म्हणजे पुणे येथील आपल्याला बंधू भेटलेले आहे. आपल्या इकडे दर्शन करून कसं वाटलेलं आहे? एक छान वाटलं, एकदम छान वाटलं, मला समाधान मिळालं. आम्ही गंगेच्या उगमस्थानी आलो आणि आम्हाला गंगा पावन झाल्यासारखं वाटलं. खूप छान. आणि मी काय बोलतो, महाराष्ट्राच्या बाहेर येऊन आपल्या महाराष्ट्राचे बंधू आपल्या समोर भेटले तर आपल्याला कसं वाटतंय? आपण सगळे सह्याद्रीच्या कुशीतले आहोत बरोबर. आणि आपण सर्वजण भेटलो हिमालयामध्ये. त्यामुळे आपल्याकडची माणसं भेटल्यानंतर आम्हाला आनंद झाला. धन्यवाद. आनंद द्विगुणित झाला आम्हाला. धन्यवाद धन्यवाद. अंत असती प्रारंभ. यस. ये आदमी तो एक नंबर का फ्रॉड है. ये क्या कह रहे हैं आप? सजाए याफ्ता मुजरिम. नहीं कमिश्नर साहब, जबरदस्ती मिसअंडरस्टैंडिंग है तो नहीं मेरे छोड़ा था. तुम यहाँ ये दोनों इसी का काम करते हैं. शहर के हर चौराहे पर इनके रट्टी खाने हैं. दोघं एकत्र घ्या ना. घे ना तुला घे. One, two, three, start. रिटर्न आहे रिटर्न आहे रिटर्न. रुमाल पकडेगी. काका कोहली काढलं. हम लोग भी आते हैं ना तो दिन में नवरात्र के और लेना वो मजा खाली तुम्हारे पास है और किसी के पास नहीं है.